भाषा अनेक, संस्कृती वेगवेगळ्या, कोणी कुठल्या देशाचा तर कोणी दुसऱ्याच कुठल्या तरी देशाचा. पण जेव्हा तो गोल चेंडू मैदानावर फिरतो ना, तेव्हा सगळ्या जगाची स्पंदनं अक्षरशः एक होऊन जातात. तुमच्या लक्षात आलंच असेल, की आज आम्ही कुठल्या विषयावर बोलणार आहोत. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. तुम्हाला वाटेल, की खरं तर हा एखाद्या स्पोर्ट्स जर्नलिस्टशी बोलायचा विषय आहे. पण तुम्हाला सांगू का, की सरांची जेव्हा-जेव्हा माझी चर्चा झाली आहे आणि ते फुटबॉलबद्दल ज्या पॅशनेटली बोलतायत, तेव्हा म्हटलं, की हा विषय करायला हवा. इतका रंजक हा व्हिडिओ आजचा तुमचा असणार आहे आणि तुम्हाला निश्चित हा आवडणार आहे याची मला खात्री आहे. कारण या एका चेंडूभोवती जग कसं फिरतंय, कोणाकोणाची स्पंदनं जोडली जाणार आहेत आणि काय या मागच्या रंजक कहाण्या आहेत, ज्या केवळ मैदानावर घडतायत त्या नव्हेत, तर त्याशिवायचं सुद्धा जे या सगळ्यातलं वैविध्य आहे, विचित्र अशा गोष्टी आहेत, गमतीशीर अशा गोष्टी आहेत, त्या सगळ्या तुमच्यासमोर येणार आहे. सर नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत. खरं नमस्कार, सांगू का, आज मला हा नमस्कार. विषय तुमच्याशी बोलताना स्वतःला खूप आनंद होतोय, कारण पॅशनेटली आपण फुटबॉलवर बोलतो तेव्हा येस, तुमचे काही येस. अँगल्स जे आहेत ना, ते अक्षरशः बँग ऑन असतात. पहिल्यांदा तर 3.5 आठवडे झालेत आणि तो जो असा एक उत्स्फुल्ल असा सगळा मॅचेसचा जोश, जल्लोष काय म्हणायचं त्याला ते सुरू आहे. त्याचा एक धावता आढावा सांगा ना आधी? 11 जूनला याची उद्घाटन झालं अमेरिकेमध्ये लॉस एंजेलिसमध्ये आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रेक्षक त्याला हजर होते आणि जे होते ना ते भाग्यवान म्हटले पाहिजे. याचं कारण इतका नयनरम्य सोहळा मी टेलिव्हिजनवर पण आजपर्यंत ऑलिम्पिक्सचाही पाहिला नाही आणि फिफाचाही पाहिला नाही. ती जी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची, लेझरची आणि नृत्याची जादू होती ना, तो सगळा थरार होता ना, तो केवळ शब्दांच्या पलीकडे असा होता. आणि दिस इज व्हॉट एक्झॅक्टली फुटबॉल इज अबाउट. तो जोश, तो उत्साह, ती जगण्याची, अ, जिंकण्याची इच्छा, उर्मी, तारुण्य, सळसळता वेग, हे सगळं त्या इनॉग्रेशन सेरेमनीमध्ये होतं. ही स्पर्धा फक्त अमेरिका भरवत नाहीये, तर ही अमेरिकेबरोबर मेक्सिको आणि कॅनडा पण भरवते. त्यामुळे मेक्सिकोतला जो उद्घाटन सोहळा झाला त्याच्यामध्ये शकीराचा डान्स आणि गाणी होती आणि अर्थातच ती जास्त दिलखेचक होती, यात काही शंकाच नाही, बिकॉज दॅट्स शकीरा. लिव्हिंग असाइड, 48 संघ आणि जवळपास 1250 खेळाडू आणि ते बघणारा लाखोंचा प्रेक्षक वर्ग. आज अमेरिकेमध्ये सुद्धा, अमेरिकेचा फुटबॉल हा खेळ नाही आहे, अमेरिका हा बेसबॉल प्लेअर आहे. पण अमेरिकेमध्ये सुद्धा फुटबॉल पॉप्युलर व्हायला लागला. याचं कारण दर सामन्यागणिक त्याची दर्शक संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढते. भारताबद्दल बोलाल तर आपल्याकडे मॅचेस ज्या असतात त्या वेळेच्या डिफरन्समुळे, टाइम झोन डिफरन्समुळे आपल्याला पहाटे उठून बघाव्या लागतात. म्हणजे अगदी पहाटे 2:30-3ला मॅच चालू होते आणि ती दूधवाल्याची बेल सारंटा वाजते तेव्हा ती मॅच आपल्याकडे संपलेली असते. पण करोडो भारतीय ती जागून मॅचेस बघतात, त्यातला थरार अनुभवतात. दॅट्स द ब्युटी ब्युटी ऑफ दिस गेम. आता तुम्ही जर काय याच्या स्पेक्टॅक्युलर मॅचेस जर म्हणालात ना, तर एक अशा 4-5 मॅचेस निवडणं खरंच खूप अशक्य आहे. कारण आता जवळपास 34 राऊंड झालेले आहेत आणि वी आर नाऊ स्टार्टिंग विथ क्वार्टर फायनल्स. आता तुम्हाला मी बरोबर. का सांगतो, मी मी हे केवळ म्हणजे असं एखाद्या स्पर्धेबद्दल चांगलं बोलायचं ठरवल्यानंतर, चांगलं असं नाही, वाईट विचारलं तर मी तेही सांगेन की वाईट काय होतं. होय. पण कुठली मॅच चांगली असते माहिती आहे प्रतिभाजी? ज्या मॅचमध्ये सामन्याचं चित्र मध्यांतरानंतर पलटतं आणि शेवटच्या क्षणापर्यंत जिंकणार कोण याची उत्कंठा लागून राहते. किंवा जरी एखादा संघ फर्स्ट हाफमध्ये पुढे असला आणि दुसऱ्या हाफमध्येही पुढे असला, परंतु जो हरलेला संघ आहे तो इतकी कडवी झुंज देतो, तुम्हाला मी सांगतो, इतकी जोरदार खोलवर आक्रमण करतो की ते बघणंच, तुम्हाला सांगतो, ते त्याचं चापल्य, त्याचं फुटवर्क, त्यांचा बॉलचा कंट्रोल, त्यांचा डिफेन्स, यांचा अटॅक, हे सगळं तुम्हाला थरारक असतो. आणि या पार्श्वभूमीवर जी पहिली एक मॅच माझ्या लक्षात राहिली आणि ती म्हणजे पोर्तुगल आणि क्रोएशियाची मॅच आहे. ही पोर्तुगलनी जिंकलेली मॅच आहे, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत, अक्षरशः लास्ट व्हिसलपर्यंत या सामन्यातला थरार काही संपलेला नव्हता. असं प्रत्येक वेळी मला वाटलं होतं की क्रोएशिया विल विन दिस मॅच, दे विल लास्ट मिनिट डू सम मिराकल्स, अँड दे वर अप टू डुईंग अ मिराकल, बट इट जस्ट मिस्ड आउट, स्लिप्ड आउट ऑफ देअर हँड्स. दुसरे एक दोन तसे कम्पेरेबल असे संघ नव्हते. एक इंग्लंड होता आणि दुसरा काँगो होता. आता काँगो हा आफ्रिकेतला अतिशय छोटा, मागास म्हटलं तरी हरकत नाही, अशा प्रकारचा एक देश आहे. आणि इंग्लंडला पहिल्या हाफमध्ये काहीच नाही करता आलं. पण इथे कोचची भूमिका फार महत्वाची असते.
कोचनी त्यांची स्ट्रॅटेजी हाफ टाईममध्ये बदलली आणि त्यानंतरचा इंग्लंड संघ आणि पहिल्या भागातला इंग्लंड संघ यांचं काही नातंच नव्हतं असं वाटायला लागलं. केवळ त्या जर्सी घालून दुसरेच कुठले तरी देह आणि बुद्धी खेळते असं वाटायला लागलं आणि तो त्यांनी सेकंड हाफमध्ये जिंकला. सेकंड हाफ जर नसता तर कदाचित कॉंगोनी इंग्लंडला खाऊन टाकला असता. अशी ती संपूर्ण मॅच होती. सो दॅट वॉज अगेन अन एक्सलन्स ऑफ स्किल्स, टेक्निक, डिफेन्स अँड अटॅक. तिसरी मॅच ही म्हणजे ज्यांच्यात काही तुलनाच नाही असे दोन संघ होते. म्हणजे आर्थिकदृष्ट्या, सामरिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या तर सोडूनच द्या. स्पोर्ट्समध्ये सुद्धा काही संबंध नाही आहे. असं म्हणजे एकीकडे 40 कोटीची अमेरिका आणि दुसरा म्हणजे आफ्रिकेतला बोस्निया. आता बोस्निया हा देश काय आहे म्हणजे किती छोटा देश आणि त्याचं काय, पण त्याच्यातला थरार शेवटच्या क्षणापर्यंत होता. आता काही लोक म्हणतील की तो सामना जो आहे तो अमेरिकेने 2-0 जिंकलेला आहे. हो, 2-0 जिंकला, पण जे मी मगाशी सांगितलं की शेवटच्या क्षणापर्यंत बोस्निया नॉट गिव्ह अप. ह्याच तर खेळाचा आहे ना की यू यू आर नॉट डिफिटेड टिल द टाइम यू एक्सेप्ट दॅट यू आर डिफिटेड. तुम्ही तोपर्यंत पराभूत नसता जोपर्यंत तुम्ही स्वतः स्वीकारत नाही. आणि त्यांचा जो शेवटच्या क्षणापर्यंत जिंकायची लढाईची जी धडपड होती ना, एक एक सेकंदाला त्यांचं वाढत जाणारं आक्रमण, खेळाडूंचं एकमेकांमधला बॉल फिरवणं हे निव्वळ अफलातून होतं. आणि जरी बोस्निया हरलेली असली तरी मी सांगतो हार्ट गोज फॉर बोस्निया. जरी अर्थात पुढे अमेरिका हरली ते सोडून द्या, पण बोस्नियानी दिलों की धडकन जीतली असं म्हटलं तरी हरकत नाही. आणखीन एक मॅच होती आणि त्या दोघांचे ट्रॅक रेकॉर्ड तसे खूप चांगले होते आणि ते म्हणजे मोरक्को आणि नेदरलँड्स. ही मॅच समसमान झाली आणि दोघांनी तुल्यबळ गेम केलेले आहेत. खरं तर त्याच्यावर एक अख्खा आपण एपिसोड करू शकू, इतकं मी त्या सामन्याचं पॉईंट बाय पॉईंट वर्णन करू शकतो. पण शेवटी पेनल्टी शूटआउटमध्ये मोरक्कोनी बाजी मारली आणि 3-2 सामना स्वतःकडे फिरवला. तो जर पेनल्टी शूटआउट नसता तर त्या सामन्याचा निकाल नेमका काय लागला असता हे मला सांगता येत नाही. इतका हा सामना उत्कंठावर्धक होता आणि हा तो थरार असतो ना, तो इतका विलक्षण असतो, तुम्हाला मी सांगतो, सेकंदाला चित्र पालटत असतं. तशी या सामन्याची अवस्था होती. आणखीन एक मॅच होती ती म्हणजे पोर्तुगल वर्सेस जर्मनी. या सामन्यात बख्खळ गोल करण्यात आले आणि याच्यामध्ये सुद्धा पोर्तुगल जर्मनीवर जिंकलं ते पेनल्टीच्या माध्यमातून. पेनल्टीमध्ये त्यांनी 4-3 हा सामना जिंकला आणि त्या ठिकाणी ते जे लास्ट मिनिट तुम्हाला जेव्हा कसोटीचा निर्णायक क्षण असतो ना, त्यावेळेला तुम्ही किती शांतपणे तुमचं सगळं एनर्जी पणाला लावताय, सगळी ताकद पणाला लावताय, पण शेवटच्या क्षणाला तुम्ही काय फोकस करताय. म्हणजे एखादं बहिर्भूगोल भिंग आपण घेतो आणि एखाद्या कागदावर ज्वलनशील पदार्थावर धरतो, सूर्याचे किरण एकत्र करतो सगळे आणि त्यातून एक ज्वाला अग्नी प्रज्वलित होतो ना, तसा तो क्षण त्या सामन्यात तुम्हाला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने असं म्हणावं लागलं की इथे चक दे पॅराग्वे. सो दे दे वन द मॅच. आणखीन एक मॅच माझ्या लक्षात राहिली ती म्हणजे बेल्जियम आणि सेनेगल. आता सेनेगल हा अतिशय छोटा देश आहे. इट वॉज अ कॉलनी, तो एक गुलाम देश होता, सगळं सोडून द्या. पण याच्यामध्ये बेल्जियमला शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागलं आणि एक्स्ट्रा टाइम पहिला फर्स्ट अँड सेकंड हाफमध्ये कोणीच जिंकलं नाही. एक्स्ट्रा टाइममध्ये सेनेगलला हार पत्करावी लागली आणि 3-2 बेल्जियम जिंकलं. जसं ते पॅराग्वे आणि जर्मनीच्या मॅचमध्ये झालं की पेनल्टीच्या शूटआउटवर शेवटच्या क्षणात मॅच बदलली, तसं इकडे झालं. 3-2 बेल्जियम जिंकलं. याच्यानंतरही अनेक मॅचेस आहेत. मी खरंच तुम्हाला सांगितलं होतं ना की अख्खा एपिसोड हो. त्याच्यावर होईल, किंबहुना मी एकेका तेच म्हणले. मॅचवर एपिसोड होईल, पण आय लिमिट माय सेल्फ की कुठल्या मॅचेस लक्षात राहतात. जस्ट टू कन्क्लूड दिस अँसर, बरोबर. कुठल्या मॅचेस लक्षात राहतात तर ज्या मॅचमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत थरार असतो हम्म. आणि खेळाडू गिव्हअप करत नाहीत. त्यांची बॉडी लँग्वेज अगदी 2-0 मागे असली तरी बोस्नियाची बॉडी लँग्वेज काय होती तुम्हाला मी सांगतो. एनर्जीमध्ये पहिलं मिनिट आणि 89वा मिनिट ह्याच्यामध्ये काहीही फरक नव्हता. आणि आत्ता अमेरिकेतलं हवामान जे आहे ते कम्प्लिटली स्पोर्ट्सला, आउटडोर स्पोर्ट्सला कंड्युसिव्ह अशातला भाग नाही आहे. पण तरी देखील त्यांनी त्याच्याशी जुळत जो खेळ केला ना बोस्नियानी, सॅल्यूट टू देम. इवन जर्मनी प्लेड फॅन्टॅस्टिक गेम, नेदरलँड प्लेड फॅन्टॅस्टिक. हे सगळे हरलेले देश आहेत, पण त्या हरलेल्या देशांनीच आमचं हृदय जिंकलं. तुम्ही अक्षरशः म्हणजे त्या सामन्यामध्ये घेऊन गेलेला आहात. आणि आता ज्यांना सगळे पाहणं शक्य असेल ते काय करतील पुढे बघूया आपण. अ, सर पण एक आहे की ही
कॉन्ट्रोव्हर्सीनीच सुरू झाली एका अर्थाने. म्हणजे अनेक वैशिष्ट्ये जरी असली, की इतक्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच संघ आहेत, 104 सामने खेळले जाणार, त्याचा स्केल यावर्षीचा प्रचंड मोठा आहे, हे सगळं जरी असलं, तरी सुद्धा बऱ्याच कॉन्ट्रोव्हर्सी होत्या. एका युद्धाच्या छायेमध्ये सुरुवात झालेली होती. त्याबद्दल पण थोडंसं सांगितलं पाहिजे, बोललं पाहिजे असं मला वाटतं. अ, दुर्दैव आहे की फुटबॉल सारखा गेम हा की जो खेळाडूंना, देशांना, संस्कृत्यांना जोडणारा असा खेळ आहे. तिथे ही अशी फाटाफूट आपल्याला पाहायला मिळाली. कारण इराण आणि अमेरिका, इस्रायल यांचं युद्ध आहे आणि त्याच्यामध्ये काय सुरू झालं, की इराणच्या खेळाडूंना अमेरिकेत येऊ द्यायचं नाही. हे तर करता येणं शक्य नव्हतं. मग मार्ग काय काढला गेला, की त्यांच्या राहायची व्यवस्था मेक्सिकोमध्ये आणि मॅचच्या दिवशी ते खास विमानाने येतील आणि पुन्हा परत जातील. सो दे विल नॉट स्टे देअर. तर हे काही फार खिलाडू वृत्तीचं दर्शन आहे असं मला वाटत नाही. सो देर वॉज अ कॉन्ट्रोवर्सी अराउंड इट आणि दॅट वॉज राईटफुली प्रोजेक्टेड बाय द मीडिया. मी मीडियाला याच्यात अजिबात दोष देणार नाही. दुसरं म्हणजे अनेकदा विजा नाकारले गेले, स्टाफला विजा नाकारले गेले. सोमालियाच्या तर जो पंच होते, सामन्याचे सामनाधिकारी होणार होते, त्यांनाच विमानतळावरून परत पाठवण्यात आलं. त्यामुळे या संपूर्ण टुर्नामेंटची सुरुवात एका निगेटिव्ह नोटवर झाली होती आणि असं वाटत होतं की संपूर्ण स्पर्धा आता ओमफस होते की काय. आणि ज्या झळाळीनं आपल्याकडे वर्ल्ड कप पाहायला जातो, फिफा फुटबॉल इज फेमस फॉर, ते सगळं खिलाडू वृत्ती नष्ट होते की काय, अशी एक आली होती आणि त्याच्यावर खूप चर्चा आपल्याकडे झाली. इराणच्या संघावर खूप प्रचंड दबाव होता अमेरिकेमध्ये खेळताना आणि हे सगळं मीडियामध्ये खूप जोरात चघळलं गेलं. त्यात पुन्हा ट्रम्प यांची काही विधानं होती, ती विधानं अतिशय वादग्रस्त या सगळ्यात झालेली होती. नंतरच्या काळामध्ये ते मध्ये इंटरफेअर करायचा जो प्रयत्न केला तोही अत्यंत निषेधार्ह आणि अखिलाडू वृत्तीचा, पण तो त्यांच्या हुकुमशाही वर्तनाला शोभेचा असा होता असं म्हटलं तरी हरकत नाही. दुर्दैव आहे, म्हणजे चांगल्या अर्थाने म्हणत नाही आम्ही, पण अशी सगळी ही मॅच होती आणि त्याला एक गालबोट लागतच याला सुरुवात झाली असं म्हटलं तरी काही हरकत नाही. खरं म्हणजे असं म्हणतात, की फुटबॉल हा जोडतो. म्हणजे आपण सुरुवातच जी केली, ती सगळ्या जगाची स्पंदनं जोडली जातात. मग कुठेतरी हे डिव्हाईड केलं का या खेळाने? नो 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 नाही. हे जरी राजकारण्यांनी आणि आयोजकांनी आणि देशांमधल्या युद्धांनी प्रयत्न केलेत असले तरी असं अजिबात झालेलं नाहीये. तुम्हाला मी या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य सांगतो, जे याआधी कतारला झालं होतं ना, त्याच्यात एवढ्या मोठ्या हं. प्रमाणात मला त्याचा म्हणजे अभ्यास केला तरी त्याचे एवढे धागेदोरे सापडले नव्हते. देशच मुळात म्हणजे हा खेळच मुळात विविध संस्कृत्यांनी नटलेला आहे. हा खेळ एका देशाचा नाहीच आहे आणि याची मी तुम्हाला असंख्य उदाहरणं देऊ शकतो. पहिला म्हणजे झिदान इक्बाल नावाचा प्लेअर आहे. आता बघा, मी तुम्हाला 5-7 उदाहरणं देतो, मग त्याच्यातून तुम्हाला मी काय म्हणतो ते कळेल. झिदान इक्बाल हा जो प्लेअर आहे त्याचा जन्म झाला मँचेस्टरमध्ये. आता मँचेस्टर कुठे आहे तर ते इंग्लंडमध्ये आहे. त्याची आई कोण आहे तर त्याची आई इराकी आहे. वडील कोण आहेत तर वडिलांचा जन्म पाकिस्तानचा, ते पाकिस्तानचे नागरिक आहेत आणि हा खेळतो कोणासाठी? हा खेळतो इराकसाठी. म्हणजे बघा, ज्याचा जन्म युके मँचेस्टरमध्ये, आई इराकी, वडील पाकिस्तानी आणि तो खेळतो इराककडून. असा हा एकमेव खेळाडू आहे का तर नाही. या टुर्नामेंटमध्ये जे काही टॉप 5 प्लेयर जर तुम्ही मला निवडायला सांगितले तर ऑफकोर्स द फर्स्ट वन इज मेस्सी. याच्यात काही लिओनल मेस्सी, याच्याबद्दल काही शंकाच नाही. एक वेगळा एपिसोड त्याच्यावर करायला लागेल इतका अफलातून. 39व्या वर्षी जो काही फिटनेस त्यांनी दाखवलाय त्या फिटनेसला काही तोड नाही, तुम्हाला मी सांगतो. आणि त्याचा खेळ, त्याचं चापल्य, त्याचा बॉल कंट्रोल, त्याचा अनपेक्षित खेळी करायची क्षमता आणि समोरच्याला चकवा द्यायची क्षमता, त्याच्या किक्स, त्यातला स्पीड, त्याची उंच उडी, त्याचे हेडर्स, हे सगळंच अफलातून आहे. आता त्यांच्याच तोडीचा आणखीन एक आहे म्हापे म्हणून. हा हे जो आहे तो अर्जेंटिनाचा प्लेअर आहे मेस्सी, आणि म्हापे जो आहे तो फ्रान्सचा आहे. आणि ही इज ऑल्सो 7 गोल दोघांनी मला वाटतं केलेले आहेत आणि 10 नंबरची जर्सी दोघं जण घालतात. आता तुम्हाला मी यांची एक गंमत तुम्हाला मी सांगतो आणि ती गंमत आहे की यांच्या तोडीस तोड आणखीन एक प्लेअर आहे, त्याचं नाव आहे अर्लिंग होलँडो. आता अर्लिंग होलँड जो आहे ना, तो खेळतो नॉर्वेकडून, पण त्या नॉर्वेमध्ये त्याचा जन्म नाही झालेला. त्याचा जन्म इंग्लंडचा आहे आणि त्याच्या आई वडिलांची नॅशनॅलिटी आहे ती सुद्धा एकमेकांच्या पेक्षा वेगळी आहे. म्हणजे आहे की नाही गंमत, की जो या स्पर्धेचं सर्वात मोठं आकर्षण आफ्टर मेस्सी अँड माबे आहे, तो
नॉर्वेचा प्लेअर इज नॉट बॉर्न इन नॉर्वे बट ही इज बॉर्न इन इंग्लंड. आता सेनेगल नावाचा देश आहे, अतिशय छोटा देश आहे, त्याचा एक अतिशय अफलातून प्लेअर आहे, जबरदस्त फुटवर्क आहे, एडुआर्डो म्हणून. तो एडुआर्डो आहे, तो आहे खेळतोय सेनेगलकडून, पण त्याचा जन्म आहे फ्रान्सचा आणि त्याचे आई वडील दोन भिन्न देशांमध्ये जन्माला आलेले आणि भिन्न संस्कृतींमध्ये, आणि त्यांचं लग्न आणखीन तिसऱ्या देशात झालेलं आहे. दिस इज ट्रू ग्लोबलायझेशन. तुम्हाला सांगतो, पहिला गोल जो मारला अख्ख्या या टुर्नामेंटमध्ये मेक्सिकोच्या, काय बरं त्याचं नाव, जुलियन, मेक्सिकोचा हा जुलियन आहे, त्याचा जन्म मेक्सिकोमध्ये झालेला नाही, त्याचा जन्म कोलंबियाचा आहे आणि त्याचे आई वडील पुन्हा भिन्न अशा राष्ट्रामधनं आलेले आहेत. संघ कोणताही असो, पण केवळ स्थलांतर आणि स्थलांतरितांचा खेळ ही आता या फिफा वर्ल्ड कपची एक ओळख बनलेली आहे. त्यांचं भिन्न नागरिकत्व याची अफलातून कहाणी म्हणजे फिफा 26 आहे असं मला वाटतं. प्रत्येकाचा संघर्ष आयुष्यात ह्या पदावर पोहोचण्याकरता थरारक आहे. इट इज नॉट इझी, आय एम टेलिंग यू. फ्रान्स, नॉर्वे, स्पेन, ब्राझील, अर्जेंटिना या संघात स्थान मिळवायला एकेका त्यांच्या फॉरवर्ड असेल किंवा डिफेंडर असेल, याच्या एकेकासाठी 10,000 हजार खेळाडू प्रयत्न करत असतात. तेव्हा ह्या प्रत्येकाचा संघर्ष अत्यंत जीव घेणा आहे, पण त्याची बॅकग्राऊंड पण तेवढीच इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला सांगतो, एक प्लेयर आहे स्वित्झर्लंडचा, ग्रॅनिट झाका. त्याचं नाव मी नीट उच्चारतो की नाही मला माहीत नाही, त्यांची स्पेलिंग फार विचित्र असतात. हा जो ग्रॅनिट झाका आहे ना, तो खेळतो स्वित्झर्लंडकडून. इनफॅक्ट आय थिंक इफ आय एम नॉट रॉंग इज कॅप्टन. पण त्याचे आई वडील स्वित्झर्लंडचे नाही आहेत. त्यांचा जन्म बर्बाद झालेल्या अशा कोसोवोमधला आहे. 6 फूट 2 इंच उंचीचा हा अफलातून प्लेअर आहे. तुम्हाला सांगतो, त्याचे हेडर्स जे आहेत ना, ते हेडर्स एक एक सामना तुम्हाला जिंकून देतात. ऑस्ट्रेलियाचा गोलकीपर आहे, ही इज द टॉलेस्ट, फ्लॉरियन्स, 6 फीट 9 इंचेस. त्याची आई दुसऱ्या देशाची आहे, तो ऑस्ट्रियाकडून खेळतोय आणि गोलकीपर आहे. अर्थात उंच जास्त असल्यामुळे तो ज्या डाईव्ह मारतो तेव्हा अख्खा तो गोल व्यापून जातो. अँड ही हॅज सेव्ड मेनी गोल्स फॉर ऑस्ट्रिया. एक दुसरा आहे तो म्हणजे पनामाचा सीझर युनिस. ही इज द शॉर्टेस्ट, 5 फीट 2 इंचेस, म्हणजे 6.9 इंचेस टू 5 फीट 2 इंचेस. इतकी जबरदस्त आपल्याकडे आत्ता फरक झालेला आहे. जपानचा गोली आहे सुझुकी नावाचा, मला वाटतं त्याचं नाव आहे झिऑन सुझुकी. आता हा जो झिऑन सुझुकी आहे त्याच्या बाबतीत हे आहे, त्याची आई फक्त जपानी आहे, त्याचं ट्रेनिंग तिसऱ्या देशात झालं आणि वडील कुठले आहेत माहितीये का? घाना नावाचा देश आहे आफ्रिकेमध्ये, चिटूकभर. आपल्याकडे साराटा यवतमाळ वगैरे असेल ना, तसा देश आहे तो. तिथून आलेले त्याचे वडील स्थलांतरित होऊन आणि त्यांनी जॅपनीज बाईशी लग्न केलं. त्यांचा हा मुलगा, त्याचा जन्म दुसरीकडे झाला आणि ही इज प्लेइंग फॉर गोली, ही इज प्लेइंग फॉर अ मोस्ट इम्पॉर्टंट रोल एज गोली इन जपान. पोर्तुगालमध्ये फुटबॉल हा त्यांचा नॅशनल गेम आहे, जसा तो आपल्याकडे क्रिकेट आहे. क्रिकेटला जसं आपल्याकडे एक रिलिजन मानतात, एक इबादत मानतात, एक काय म्हणू आपण ज्याला वेड म्हणतो आपण, तसा त्यांचा एक रेनाटो म्हणून प्लेअर आहे. त्या रेनाटोचे जे आई वडील आहेत ते केप वेर्देमधनं आलेले आहेत आणि वडील त्याचे रेनाटोकडून ह्याच्याकडनं खेळलेले आहेत, केप वेर्देकडनं खेळलेत आणि मुलगा पोर्तुगालकडनं खेळतोय. काही वर्षापूर्वीच खेळलेत त्याचे वडील आणि ते मॅचेस बघायला येत आहेत, त्यांना दाखवण्यात आलं. त्या रेनेटोची स्टोरीज तुम्हाला सांगतो अफलातून. आता केप वेर्दे हा जो संघ आहे ना, केप वेर्दे म्हणजे आता तुम्ही पुण्याच्या आत म्हणून तुम्हाला सांगतो, कोथरूड बरं का, कोथरूडचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे केप वेर्दे. म्हणजे कोथरूडचे आमदार ते त्या मतदारसंघाचे राष्ट्राध्यक्ष झाले तरी हरकत नाही, इतका छोटा देश आहे. पण अख्ख्या 140 कोटीच्या भारतीयांना अजून फिफामध्ये आमची गुणवत्ता नाही म्हणून आम्हाला प्रवेश मिळत नाही. आणि हा कोथरूडपेक्षा लहान असताना छटाकभर केप वेर्दे देश क्वालिफाय होतो. आणि एवढंच नाही, त्या केप वेर्देचे जवळपास 70% खेळाडू जे आहेत ना, ते त्या देशात जन्माला आलेले नाहीत, ते दुसऱ्या कुठल्या तरी देशात जन्माला आलेले आहेत. मी जेव्हा ही सगळी यादी घेऊन बसलो तेव्हा असं लक्षात आलं, 1250 खेळाडू खेळत आहेत. त्याच्यापैकी 300 खेळाडू असे आहेत की ज्या खेळाडूंचा जन्म त्या देशात झालेला नाहीये. 400 खेळाडू असे आहेत, नाही, त्यांचा जन्म त्या देशात,
ग्लोबल सिटीजन, आणि त्यांचे आई वडील जे आहेत 400 खेळाडू असे आहेत की त्यांच्या आई वडिलांचा जन्म एका देशात झालेला नाहीये आणि ते दुसऱ्याच भलत्या देशाकडून घेत आहेत. असे 400 जण आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे हे फक्त प्लेयर्सच्या बाबतीत नाहीये. 48 टीम टीम कोचेस आहेत. मगाशी मी एका सामन्यात तुम्हाला सांगितलं वर्णन करताना हो. की इंग्लंडचा संघ आधी वेगळा होता आणि नंतर वेगळा होता. ही किमया कोणामुळे झाली? ही किमया घडली केवळ कोचच्या गायडन्समुळे. आता ह्या कोचचा रोल फार महत्वाचा असतो आणि कोचच्या सॅलरीज ज्या आहेत ना, ही सुळावरची पोळी आहे बरं का. पण त्याचे जे रिवॉर्ड्स आहेत ना, ते मिलियन्स अँड मिलियन्स ऑफ डॉलर्स. तुम्ही एक फिफा वर्ल्ड कप एखाद्या टीमसाठी कोच म्हणून राहिलात ना, तर 15 पिढ्यांचं कमावून ठेवता. बट इट्स नॉट दॅट इझी. अनेकांना राजीनामे द्यावे लागतात. या 48 कोचपैकी 27 कोच असे आहेत की त्यांचा जन्म ज्या टीमला ते कोच करतायत त्या देशात झालेला नाहीये, आणि त्या 27 पैकी 12 लोक असे आहेत की ते आत्ता जे ज्या देशाचं नागरिकत्व त्यांच्याकडे आहे त्या देशात त्यांचा जन्म नाही आहे. म्हणजे तुम्ही ही कॉम्प्लेक्सिटी ग्लोबल सिटीजनशी लक्षात घ्या. म्हणजे एक प्रकारे हा वर्ल्ड कप, हा फिफा म्हणण्यापेक्षा हा डियास्पोराचा किंवा देशांतराचा वर्ल्ड कप आहे असं म्हटलं तर ते काही चुकीचं ठरू नये. आणखीन एक तुम्हाला यातलं वैशिष्ट्य सांगतो, आणि ते म्हणजे इंग्लंड, वेअर फुटबॉल इज व्हेरी पॉप्युलर. की आपल्याला फक्त क्रिकेट आहे असं वाटतं. क्रिकेट आहे, नक्कीच आहे, पण क्रिकेटपेक्षा किंवा क्रिकेट इतकंच जास्त पॉप्युलर तिकडे फुटबॉल आहे. 20 खेळाडू असे आहेत की जे विविध देशांकडनं खेळतात पण त्यांचा जन्म इंग्लंडला झालेला आहे. 26 खेळाडू असे आहेत की जे इतर देशांकडनं खेळतात पण त्यांचा जन्म फ्रान्सला झालेला आहे. सो इट वॉज अ कल्चर देअर. फुटबॉल हा स्पेनचा श्वास आहे. इट्स देअर इन दी एअर. त्यांचे तिथे जन्माला आलेले अनेक खेळाडू तुम्हाला सांगतो मोनाकोच्या आणि मोरक्कोच्या टीममध्ये तुम्हाला दिसतात, आणि ते अफलातून कामगिऱ्या करतायत. म्हणजे मॅनेजर्स त्या देशांचे नाहीत. मॅनेजर्सचा जन्म ज्या देशातनं आला त्या देशात झालेला नाही. आई वडील भिन्न देशातनं, आणि ज्या देशाकडनं खेळतोय त्या देशात जन्म झालेला नाही. मला सांगा, इतकं वैविध्य पाहिल्यानंतर आता 19 जुलै हा दिवस डोळ्यासमोर आणा. प्रतिभाजी, खरंच. 19 जुलैला कुठला संघ जिंकेल हे मला माहित नाही. कदाचित माझ्यापेक्षा आपले प्रेक्षक जास्त सांगू शकतील आणि त्यांनीच प्रिडिक्ट करावं. आय मे बी गोइंग रॉंग, सो आय वॉन्ट प्रिडिक्ट. कारण मला एक जो संघ वाटत होता जिंकेल असा, तो बिचारा बाद बाहेर फेरीत पडला. क्वालिफाय नाही, तो बाहेर पडलाय दुर्दैवानी. आणि एनिवे, लेट्स फॉरगेट दॅट डिफीट. आता जेव्हा तो खेळाडू आणि ते बाजूचे प्लेयर्स तो कप हातात घेऊन जेव्हा स्टेडियमवर फेरी मारतील आणि जल्लोष करतील, तेव्हा तो कप नेमका कोणी जिंकला असेल? म्हणजे जो कप घेणारा आहे त्याचा जन्म त्या देशातला नाही बरं का. त्याचे आई वडील हे विविध देशांमधनं आलेले आहेत, आणि त्याच्या बरोबरचे 7-8 खेळाडू जे आहेत त्यांचे जन्म सुद्धा विविध देशात झालेले आहेत, पण ते समजा फ्रान्स किंवा स्पेन यांना ते रिप्रेझेंट करतात. सो हा वर्ल्ड कप कुणाचा असेल मग जिंकल्यानंतर? आपल्याकडे कसं असतं की तो त्या देशाचा खेळाडू असतो. सो हे जे मल्टी कल्चरल आहे, त्यामुळे मी जे मगाशी नो 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 तुम्हाला म्हटलं त्याचं कारण हे आहे की इकडे खऱ्या अर्थाने तुम्हाला वसुदैव कुटुंबकम किंवा असं काहीतरी निश्चित बघायला मिळतं. आणि हे या वर्ल्ड कपचं सर्वात मोठं वैशिष्ट्य असं मला वाटतं. अपार्ट फ्रॉम थ्रिलिंग मॅचेस, थ्रिलिंग गेम्स, थ्रिलिंग डिसिजन्स, अनेक नेमका काय लागतोय, मेस्सीचा गेम आहे, अर्लिंग हॉलँडचा गेम आहे, मापेचा गेम आहे. तुम्हाला सांगतो एक हेनरी केन नावाचा प्लेअर आहे आपल्याकडे. के यांनी केल्यामुळे अनेकांना वाटलं तो इथून स्थलांतरित झालेला. काणे नावाचा नाही, मामा काण्यांशी त्याचा काही संबंध नाहीये. तो काही मामा काणे, दॅट्स केन. ही इज अ फॅन्टॅस्टिक प्लेअर. तुम्हाला सांगतो असे अनेक लोक आहेत. स्पेनचा एक गोली आहे युनाई सिमान म्हणून. तुम्ही त्याचे स्टॉप बघा, तुम्हाला लक्षात येईल की ट्रेनिंग म्हणजे गोष्ट काय असते. आणि ज्या एका क्षणाकरता तो गोल वाचवण्याकरता ते 12-12, 15-15 वर्ष मेहनत करतात ना, घाम गाळतात ना. असं तिथे म्हटलं जातं की जेवढा पाऊस पडतो तेवढा आमच्या खेळाडूंचा घाम इथल्या जमिनीत मुरलेला आहे, आणि ते तुम्हाला तिथेच दिसायला लागतं. राहुल रंगेल म्हणून आहे मेक्सिकोचा गोली. तुम्ही त्यांच्या सगळ्या मॅचेस बघा, तुम्हाला लक्षात येईल व्हॉट इज राहुल रंगेल. मला ना एक स्वप्न आहे माहिती आहे की कधीतरी ह्याच्यात कुठेतरी आम्हाला आमचे
खेळाडू, भारताचा तिरंगा. खेळाडू दिसावे. आम्ही नुसतेच काठावर उभे राहून टाळ्या वाजवतोय हो. आम्ही नुसतेच रात्री बेरात्री जागून हे सगळं बघतोय. ठीक आहे, आम्हाला त्याच्यातही आनंद मिळतो, खेळ बघायला मिळतो, स्पोर्ट्समनशिप शिकायला मिळते, सगळं आहे. पण यार हम क्यों नहीं है इसमें. पण ही जी वैविध्यता आहे ना, ती मोहून टाकते. सर एक सांगू का, की एकेकाळी क्रिकेटची प्रेमी असलेली मी आणि सध्या टेनिसच्या वेडात असलेली मी, तुम्ही मला नकळतपणे फुटबॉलच्या मॅचेसकडे वळवलेलं आहे आणि उद्यापासून पहाटे अजून एक प्रेक्षक ॲड झालेला असणार आहे. ओ, पण ह्या वंडरफुल, सगळ्या वंडरफुल. या सगळ्या मिश्र संस्कृतीचं जर निचोड काढायचा ठरवला आणि या फिफा वर्ल्डला एका शेवटच्या कन्क्लुडिंग कमेंटमध्ये तुम्हाला बसवायचं असेल, तर काय सांगाल सर? जरी पावले परदेशी तरी माझे मन माये देशी, हे जरी खरं असलं आ, तरी देखील या हं. भिन्न संस्कृत्यांमधून खेळणारे हे खेळाडू हे खऱ्या अर्थाने ग्लोबल अँबॅसेडर्स आहेत. दे आर नॉट सिटीजन्स ऑफ वन कंट्री, वन नेशन, बट दे आर ट्रूली ग्लोबल प्रोडक्ट. आणि म्हणून हे विश्वची माझे घर किंवा वसुधैव कुटुंबकम, जरी आम्ही नसलो ना, भारत नसला या सामन्यांमध्ये, तरी भारताची फिलॉसॉफी मात्र इकडे आहे, ती म्हणजे वसुधैव कुटुंबकम. व्हेर एव्हर आय गो अँड प्ले, एव्हरी टाउन इज माय होम टाउन. मी कुठेही गेलो आणि फुटबॉल खेळलो तरी तो देश, ते मैदान हेच माझं जन्मठिकाण बनतं. आणि खेळ बघायला येणारे जे क्रीडा प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांचं गुणसूत्र आणि माझं गुणसूत्र DNA एकच बनतं आणि मी एका मोठ्या फुटबॉल नावाच्या परिवाराचा, कुटुंबाचा भाग बनतो. इतकी मनाची विशालता मला इथे जेव्हा मी पाहतो ना, तेव्हा तमिळ लिटरेचरमधलं 2000 वर्षापूर्वीचं एक वाक्य आहे, तुम्हाला सांगतो. किती वैभव आपल्याकडे ऋषीमुनींनी आणि साहित्यामध्ये निर्माण झालेलं आहे. आपल्याकडे वसुधैव कुटुंबकम किंवा हे विश्वची माझे घरं, हे जे ज्ञानेश्वरांनी सांगितलंय, तशाच प्रकारचं साहित्य आपल्याकडे तमिळमध्ये निर्माण झालं. याधुम ओरे यावुर केलिर. पुन्हा सांगतो, याधुम ओरे यावरुम केलिर. याचा अर्थ काय माहितीये? टू ऑल, व्हेरेवर आय एम प्लेइंग, एव्हरीथिंग. तिथल्या मातीचा प्रत्येक कण, तिथे उगवलेला हिरवळीचा प्रत्येक पातं हे माझं आहे, कारण मी या भूमीचा आहे. जिथे खेळतो वा. त्या भूमीचा आहे. आणि जे हे सगळं बघतायत, मला मला ते प्रोत्साहन देत आहेत, ते सगळे माझे देश बांधव आहेत, इररिस्पेक्टिव्ह व्हॉट इज देअर नॅशनॅलिटी. आणि मला असं वाटतं भारताची हीच तर फिलॉसॉफी आहे. जेव्हा जग हे एक खेड आहे अशी कल्पना 12व्या शतकात आम्ही केली. आणि काही वर्षांचं आयुष्य ज्यांना लाभलं, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची सांगता करताना पसायदान लिहिलं आणि त्यात लिहिलं, जो जे वांछील तो ते लाहो. तो तेला. आणि ती जी भावना आहे ना, सगळी भावना मला मला इथे दिसते, की कुठल्याही देशात तुम्ही गेलात तरी तुम्ही फॉरेनर नाही आहात. आणि कुठलाही फॉरेनर तुमच्या देशात आला तरी तो फॉरेनर नाहीये, तो एका विशाल कुटुंबाचा, ज्या कुटुंबाचा धर्म कुठला, तर खिलाडू वृत्ती हा ज्याचा धर्म आहे तो त्याचा भाग आहे. असं वाटतं हा वर्ल्ड कप समर्पित आहे माहितीये, ते ट्रम्पच्या वेडेपणाला, जे काही पंचांना प्रवेश दिला गेला नाही, किंवा जे काही खेळाडूंना त्रास झाले, अनेकांना विजा मिळाले नाहीत, हे एका बाजूला एका तागड्यात टाकलं तरी दशांगुळ वर काय उरत असेल ना. तर ही खिलाडू वृत्ती, आणि असे जेव्हा शेकडो खेळाडू खेळतात आणि त्यांच्या धमन्यातून वाहणारं हे मिश्र संस्कृतीचं रक्त जेव्हा वाहतं आणि त्यांचा घाम जेव्हा मिश्र संस्कृतीतून आलेला एका भिन्न संस्कृतीत पडतो, तेव्हा खऱ्या अर्थानं या स्मॉल प्लॅनेट आपल्याला त्याच्या भविष्याविषयी आपल्याला खूप आशा वाटायला लागते. पंढरपूरची वारी सुरू आहे. ज्ञानोबा माऊलीचं नाव घेऊन त्यांचं तत्वज्ञान सरांनी सांगितलेलं आहे. ही तिकडे जी वारी सुरू आहे ना, तिकडेही जे वारकरी आहेत सगळे, जसं आपला वारकरी संप्रदाय सगळं भेदाभेद विसरून एकत्र होतो, तसा हा फुटबॉलची सुद्धा एक वारी सुरू आहे. तिचा आनंद तुम्ही घ्याच. आणि तुम्हाला जे यातली आकर्षक, रंजक क्षणचित्र वाटतात, तुमच्या आवडीचे खेळाडू वाटतात, किंवा ज्या मॅचेसनी तुम्हाला रोमांच तुमच्या अंगात उठवलेलं आहे, असे सगळे जे तुमचे क्षण असतील, तुम्ही अनुभवलेले, ते कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तूर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद.
धन्यवाद.